नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पौष रविवार हे व्रत तुम्ही कधी ऐकलंय का? किंवा तुम्ही सुद्धा हे व्रत करता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. पौष महिना हा आपल्यासाठी आरोग्य, धन आणि समृद्धीचं दार उघडू शकतो. असं म्हणतात, शुभ कार्यासाठी धनुराशीत सूर्य असल्यामुळे हा महिना तितकासा चांगला मानला जात नसला तरी ध्यान आणि उपासनेच्या दृष्टीने याला अत्यंत पवित्र मानलं जातं. आणि म्हणूनच पौष महिन्यात येणारा प्रत्येक रविवार असतो साक्षात सूर्यनारायणाच्या कृपेचा दिवस. पौष महिना आणि सूर्यदेवाची कृपा कशी प्राप्त होते? तर आपल्या हिंदू धर्मात पौष महिन्याला विशेष महत्त्व आहे. सामान्यतः या महिन्यात सूर्यदेव धनुराशीत असतो, ज्यामुळे पृथ्वीवरील त्याचा प्रभाव काहीसा कमी होतो. म्हणूनच अनेक शुभकार्य या काळात केली जात नाही. पण याच पौष महिन्यात सूर्यदेवाची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करण्याला अत्यंत शुभ मानलं जातं. विशेषतः पौष महिन्यातील रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो. या दिवशी उपवास करून मनोभावे पूजा केल्यानं सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. आरोग्य, धन आणि समृद्धी मिळते असं म्हणतात. मग पौष रविवार का आणि कसा करावा? ही पूजाविधी काय आहे बघूया. सूर्यदेवाला नवग्रहांमध्ये प्रमुख स्थान आहे. त्याच्या कृपेने आरोग्य सुधारतं आणि मनशांती मिळते. सूर्यदेवाची उपासना केल्यानं दीर्घायुष्य, तेजस्विता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आर्थिक संकट दूर होऊन कर्जमुक्तीचे मार्ग सुकर होतात. हिवाळ्यात सूर्याच्या ऊर्जेची विशेष आवश्यकता असते. त्यामुळे सूर्य उपासना केल्यामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते. एवढंच नाही तर सूर्यकर्माचा अधिष्ठाता मानला जातो. सूर्याची उपासना केल्याने नोकरी, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होते असंही मानलं जातं. मग आता पौष रविवारी सूर्यदेवाची पूजा कशी करावी? तर आधी तयारी करून घ्यावी. पौष रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावी. सूर्यदेवाची चित्र किंवा मूर्ती किंवा स्वच्छ स्थळी रांगोळीने सूर्याची प्रतिमा रेखाटावी. पूजा साहित्यामध्ये तांब्या, गहू, गूळ, लाल फुलं, लाल वस्त्र, तुपाचा दिवा आणि नैवेद्य, फळ आणि तांदळाचे पदार्थ सुद्धा ठेवू शकता. याचबरोबर हिवाळ्यात उगवणारे गाजर, वालाच्या शेंगा किंवा वाटाण्याच्या शेंगा सुद्धा इथे ठेवल्या जातात. तांब्यात शुद्ध पाणी भरून त्यात फुलं, गहू आणि गूळ घालून सूर्याला जल अर्पण करावं. जल अर्पण करताना ओम सूर्याय नमः म्हणत सूर्यदेवाला प्रणाम करावा. शक्य असल्यास सकाळी 9 वाजेपर्यंत अर्घ्य द्या. तुपाचा दिवा लावून पूजेची सुरुवात करावी. सूर्याचे प्रमुख मंत्र म्हणावे, जसं ओम ह्रां ह्रीं ह्रों सहा सूर्याय नमः किंवा आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं. गायत्री मंत्राचा जप करावा. यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असं म्हणतात. तसेच आपण सूर्य आणि गायत्री मंत्र जसं ओम भास्कराय पुत्रम देही महातेजसे धीमहि तन्नः सूर्य प्रचोदयात याही मंत्राचा जप करू शकता. सूर्यदेवाला दुसऱ्या हंगामातील ताजी फळं, ऊस, हरभरा, गाजर, वालाच्या शेंगा इत्यादी अर्पण कराव्यात. ही समृद्धीची आणि ऋतूंच्या बदलाची नांदी मानली जाते. सूर्यदेवाची आरती करावी आणि घराच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. पूजनंतर गरजूंना दान करावं, ज्यामध्ये गहू, गूळ आणि हंगामी फळांचं दान असावं. लाल रंगाचे कपडे गरजूंना दान करणं विशेष फलदायी मानलं जातं. आता या पौष रविवारचे अद्भुत फायदे आहेत. ते म्हणजे सूर्यदेवांच्या कृपेने आरोग्य तर सुधारतंच आणि आजारही दूर होतात. व्यवसायात असेल, नोकरी आणि आर्थिक स्थितीमध्ये हमखास सुधारणा होते. घरातील वातावरण शांत राहतं आणि सकारात्मक होतं. जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात. ध्यान आणि मंत्रजपामुळे मनःशांती आणि आत्मिक समाधान प्राप्त होते. या दिवशी शक्य असल्यास उपवास ठेवावा आणि एक वेळच भोजन करावं. पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. सूर्य उपासनेसाठी ऊन अंगावर घेणं फायद्याचं असतं. सुवासिनींच्या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं. हिंदू ग्रंथांमध्ये सूर्याची 12 रूपं सांगितली आहेत आणि प्रत्येक उपासना वेगवेगळी परिणाम देते. पौष महिन्यात सूर्यदेवाची भग नावाने पूजा करण्याचा नियम आहे.
हे परब्रह्म स्वरूप मानले जाते. शिवाय पौष महिन्याला पितरांच्या मुक्तीचा महिना देखील मानलं जातं. हा एक छोटा पितृपक्ष सुद्धा मानला जातो. या महिन्यात पिंडदान केल्यानं पूर्वजांना लगेच वैकुंठ लोक प्राप्त होतो असंही मानलं जातं. या महिन्यातील प्रत्येक रविवारी हे व्रत आणि उपासना करून तीळ आणि तांदळाची खिचडी खाल्ल्याने सुद्धा मनुष्य तल्लख बनतो अशी मान्यता आहे. सूर्यदेवाची कृपा लाभण्यासाठी पौष रविवार हा अत्यंत शुभ मानला जातो. ही पूजा नियमित केल्यास जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होतात आणि आपलं भाग्यही चमकतं. धन्यवाद.